तर आज आपण माहिती घेऊयात ह्यूमन ब्लड ग्रुप, मानवामध्ये असलेले वेगवेगळे जे रक्तगट आहेत त्या रक्तगटांची माहिती आज आपल्याला यामधून घ्यायची, आजच्या व्हिडिओमधून घ्यायची. त्यामध्ये आपण पाहतो की एकूण 4 प्रकारचे रक्तगट असतात. एकूण 4 प्रकारचे रक्तगट आपल्याला यामध्ये प्रामुख्याने दिसतात. हे 4 प्रकारचे रक्तगट जे आहेत ते कशाच्या आधारे ठरलेले आहेत, तर रक्तामधील अँटीजेन्स आणि अँटीबॉडीज याच्याद्वारे मानवी रक्ताचे एकूण 4 वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. मग ते कोणते 4 प्रकार आहेत? त्यामध्ये एक आहे ब्लड ग्रुप ए, दुसरा बी, तिसरा AB आणि चौथा O. मग यामध्ये याचबरोबर तसेच या प्रकाराचे परत RH फॅक्टरद्वारे काही प्रकार उपप्रकार पडले आहेत. म्हणजे RH निगेटिव्ह आणि RH पॉझिटिव्ह याद्वारे या 4 ब्लड ग्रुपचे परत प्रत्येकाचे प्लस म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा प्रकारचे एकूण ब्लड ग्रुप होतात 8. म्हणजे मुख्य ब्लड ग्रुप आहेत 4, AB, AB आणि O, आणि त्याच्यावर RH फॅक्टरवर परत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे 2-2 उपप्रकार पडलेले आहेत. जेणेकरून एकूण मानवामध्ये 8 प्रकारचे ब्लड ग्रुप आहेत. जसे की A पॉझिटिव्ह निगेटिव्ह, B पॉझिटिव्ह B निगेटिव्ह, AB पॉझिटिव्ह AB निगेटिव्ह, O पॉझिटिव्ह O निगेटिव्ह अशा प्रकारे एकूण 8 ब्लड ग्रुप आपल्याला वेगवेगळ्या मानवामध्ये आढळून येतात. त्यासोबत ब्लड ग्रुप्स आर हेरिडिटरी अँड डिपेंड अपॉन द जीन्स इनहेरिटेड फ्रॉम पॅरेंट्स. याचा अर्थ काय? रक्तगट जे आहेत ते रक्तगट आनुवंशिक असतात व ते आपल्या शरीरात माता व पित्याकडून येणाऱ्या जनुकावर अवलंबून असतात, जीन्सवर अवलंबून असतात. हे आनुवंशिक अशा प्रकारचे असतात. म्हणजे ब्लड ग्रुप हे आनुवंशिक असतात आणि आपल्या माता पित्याकडून आपल्याकडे येणाऱ्या जीनवर किंवा जनुकाद्वारे आपल्याकडे येत असतात. मग ब्लड ट्रान्सफ्युजन करत असताना म्हणजे रक्त देत असताना, रक्तदान करत असताना रक्तगट जुळणे हे फार महत्त्वाचे असते. ब्लड ट्रान्सफ्युजन इज परफॉर्म ओनली आफ्टर द ब्लड ग्रुप मॅचिंग. ब्लड ग्रुप मॅच झाला तरच हे ब्लड ट्रान्सफ्युजन केलं जातं किंवा रक्तदान केलं जातं. कधी केलं जातं? कधी गरज असते रक्ताची गरज ॲक्सिडेंटमध्ये असते. समजा एक्स्ट्रा ब्लिडिंग झालं, रक्त व्हायला असेल किंवा मुलाला जन्म देत असताना असेल किंवा एखादं मोठं ऑपरेशन असेल, अशा सगळ्या ठिकाणी रक्ताची गरज भासू शकते. म्हणून अशा प्रकारे जर रक्त दिलं गेलं नाही तर तो पेशंट दगावण्याची शक्यता असते. म्हणून हेल्दी पर्सन, निरोगी जे व्यक्ती आहेत ती निरोगी व्यक्ती रक्तदान करून नीडफुल पर्सन म्हणजे गरजवंत जे रक्ताचे गरजवंत आहेत त्यांना रक्तपुरवठा हेल्दी पर्सनकडून दिला गेला तर त्यांचं आयुष्य वाढू शकतं किंवा ते लोक अशा क्रिटिकल कंडिशनमध्ये व्यवस्थित ब्लड डोनेशन केल्यामुळं त्यांचा जीव वाचू शकतो. म्हणून ब्लड डोनेशन म्हणजे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असं मानलं जातं. त्यासोबत अशा काही ब्लड बँक्स असतात. त्या ब्लड बँकमध्ये हे ब्लड घेतलं जातं आणि व्यवस्थित स्टोअर केलं जातं. म्हणजेच मराठीमध्ये काही रक्तपेढ्या असतात. ह्या रक्तपेढ्या काय करतात? हे रक्तपेढ्या वेगवेगळ्या निरोगी व्यक्तीकडचं जे ब्लड आहे, रक्त आहे, ते कलेक्ट करण्याचं काम ह्या ब्लड बँकेद्वारे केलं जातं. ब्लड इज कलेक्टेड इन ब्लड बँक बाय स्पेसिफिक मेथड. एक विशिष्ट प्रकारची पद्धत असते. रक्तपेढ्यामध्ये निरोगी व्यक्तीकडून विशिष्ट पद्धतीने रक्त काढले जाते किंवा गोळा केले जाते आणि ते गरजूंना पुरवले जाते. ब्लड इज कलेक्टेड इन ब्लड बँक बाय स्पेसिफिक मेथड फ्रॉम द हेल्दी पर्सन्स अँड सप्लाय टू द नीडफुल पर्सन. हे इट कॅन बी स्टोअर्ड फॉर सम डेज इन अ रेफ्रिजरेटर. काही दिवसासाठी रेफ्रिजरेटरमध्ये हे सगळं ब्लड स्टोअर केलं जातं. यामध्ये 2 घटक महत्त्वाचे असतात. एक आहे ब्लड डोनर आणि दुसरा आहे ब्लड रेसिपियंट. ब्लड डोनर
म्हणजे तो व्यक्ती जो रक्त देतो, पर्सन हू डोनेट्स ब्लड, दॅट इज कॉल्ड ॲज ब्लड डोनेट, अँड पर्सन हू रिसिव्ज द ब्लड, दॅट इज कॉल्ड ॲज ब्लड रेसिपिएंट. ज्या व्यक्तीला रक्त दिलं जातं, जी व्यक्ती रक्त घेते त्याला ब्लड रेसिपिएंट म्हणतात. ब्लड डोनर, ब्लड रेसिपिएंट म्हणजे रक्तदाता आणि रक्तग्राही अशा प्रकारच्या दोन यामध्ये कन्सेप्ट असतात. मग यामध्ये दोन आणखीन एक प्रकार आपल्याला दिसतात. युनिव्हर्सल डोनर आणि युनिव्हर्सल रेसिपिएंट अशा प्रकारचे परत प्रकार आहेत. म्हणजे ज्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप ओ आहे, खास करून ओ पॉझिटिव्ह आहे, त्या व्यक्तीचं रक्त कुठल्याही व्यक्तीला, कुठल्याही रक्तगटाच्या व्यक्तीला आपण देऊ शकतो. म्हणून तो झाला युनिव्हर्सल डोनर, म्हणजे तो झाला सर्वयोग्य दाता. त्याला मराठीमध्ये सर्वयोग्य दाता म्हणतात. म्हणजे तो कुणालाही रक्त देऊ शकतो. आणि दुसरा प्रकार आहे युनिव्हर्सल रेसिपिएंट, म्हणजे सर्वयोग्य ग्राही. म्हणजे ज्या व्यक्तींचा ब्लड ग्रुप AB आहे त्या व्यक्ती कुठल्याही प्रकारचं म्हणजे AB, AB, O या कुठल्याही प्रकारच्या रक्तगट असलेल्या व्यक्तीकडून रक्त घेऊ शकतात. म्हणून ते सर्वयोग्य ग्राही आहेत, म्हणजेच युनिव्हर्सल रेसिपिएंट आहेत. हे आपल्याला माहिती आहे. त्यासोबत आता आपण ब्लड ग्रुप पाहिले A, B, AB आणि O. त्यापैकी A, B, O हा ब्लड ग्रुप जे आहेत, या ब्लड ग्रुपचा शोध कार्ल लँडस्टायनर यांनी लावलेला आहे. 1900 साली ABO ब्लड ग्रुपचा शोध लागलेला आणि तो लावलेला आहे कार्ल लँडस्टायनर यांनी. आणि दुसरा जो आणखीन एक ब्लड ग्रुप यानंतर यामध्ये ॲड झालेला आहे, त्या ब्लड ग्रुपचं नाव आहे AB. काही दिवसानंतर म्हणजे 1902 साली AB हा ब्लड ग्रुप त्यानंतर त्यामध्ये ॲड झाला आणि त्याचा शोध लावला गेला. तो म्हणजे डिकास्टेलो आणि स्टर्ली या दोघांनी मिळून परत एक रक्तगट यामध्ये ॲड केला. तो म्हणजे AB. तर या रक्तगटांचा शोध लावणारा जो काय सायंटिस्ट आहे, लँडस्टायनर आहे. या लँडस्टायनरला 1930 साली नोबेल पारितोषिक दिलं गेलं, कारण हा सगळ्यात फार मोठा आणि महत्त्वाचा अशा प्रकारचा शोध होता. तर ही सगळी माहिती होती मानवी ब्लड ग्रुप्स किंवा ह्युमन ब्लड ग्रुप्स याविषयी. धन्यवाद.